नमस्कार मित्रांनो. मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता होऊन गेला, ज्याने आपल्या निरागस चेहऱ्याने, भन्नाट विनोदाने आणि अफलातून अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले. त्यांचे संवाद ऐकले की हसू आवरत नसे आणि त्यांचा पडद्यावरील वावर पाहिला की चित्रपटात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असे. मराठी चित्रपटांपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या त्या महान कलाकाराचे नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आजही त्यांचे चित्रपट टीव्हीवर लागले की अनेक जण सर्व कामे बाजूला ठेवून ते पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, अचूक टायमिंग आणि निरागस विनोद यामुळे ते मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. त्यांच्या जन्मापासून ते चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापर्यंतचा संघर्ष, त्यांचे कुटुंब, बालपण आणि अभिनयाची सुरुवात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईतील मध्यमवर्गीय वातावरणात गेले. आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नव्हती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी जीवनातील अनेक चढ-उतार जवळून पाहिले. लहानपणीच त्यांच्यामध्ये लोकांना हसवण्याची विलक्षण कला होती. घरात असो किंवा मित्रांमध्ये ते नेहमी विनोद करून वातावरण आनंदी ठेवत असत. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि सहज अभिनय पाहून अनेक जण म्हणायचे की हा मुलगा मोठा होऊन नक्कीच कलाकार बनेल. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील मेहनती आणि साध्या स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि शिस्त यांचे संस्कार रुजवले. त्यांच्या कुटुंबात अनेक भावंडे होती आणि मोठ्या कुटुंबात वाढताना त्यांनी एकत्र राहण्याचे, वाटून घेण्याचे आणि संकटावर मात करण्याचे धडे घेतले. घरातील वातावरण प्रेमळ असले तरी आर्थिक मर्यादा होत्या, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच समजले. त्यांच्या आईचा त्यांच्या आयुष्यावर विशेष प्रभाव होता. अभिनय क्षेत्रात जाण्याची आवड असली तरी त्यांनी कुटुंबाचा सन्मान आणि संस्कार कधीच विसरले नाहीत. मुंबईतील गजबजलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्या काळी मनोरंजनाची साधने मर्यादित होती, त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटके हेच लोकांच्या मनोरंजनाचे प्रमुख माध्यम होते. लक्ष्मीकांत लहानपणापासून अशा कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असत. कधी एखाद्या नाटकात छोटी भूमिका, तर कधी विनोदी सादरीकरण करून ते सर्वांची मने जिंकत. त्यांना लोकांचे निरीक्षण करण्याची विलक्षण सवय होती. एखाद्या व्यक्तीची चाल, बोलण्याची पद्धत किंवा हावभाव ते अगदी अचूक नक्कल करून दाखवत असत. पुढे हाच गुण त्यांच्या अभिनयातील मोठी ताकद ठरला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईमध्येच झाले. शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आवड होती. शाळेतील नाटकांमध्ये ते नियमित भाग घेत असत. शिक्षकही त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी रंगभूमीवरील आवड अधिक वाढू लागली. अभिनयाची ओढ इतकी प्रबळ होती की त्यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग अभिनय क्षेत्रातच शोधण्याचा निर्णय घेतला. त्या काळात मराठी नाटकांचा सुवर्ण काळ सुरू होता. अनेक नामवंत कलाकार रंगभूमीवर काम करत होते. त्यांचे अभिनय पाहून लक्ष्मीकांत बेर्डे प्रेरित झाले. त्यांनी सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका स्वीकारल्या. कोणतीही भूमिका लहान किंवा मोठी आहे असा विचार त्यांनी कधीही केला नाही. प्रत्येक पात्रात संपूर्ण ताकदीने अभिनय करणे हेच त्यांचे ध्येय होते. रिहर्सलसाठी तासनतास मेहनत घेणे, संवाद पाठ करणे आणि प्रत्येक प्रसंगाचा बारकाईने अभ्यास करणे ही त्यांची कार्यपद्धती होती. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये सादर होणाऱ्या नाटकांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांना पहिली मोठी संधी मिळाली. या नाटकांमुळे त्यांची ओळख हळूहळू वाढू लागली. प्रेक्षकांना त्यांची विनोदी शैली प्रचंड आवडू लागली. त्यांच्या संवादांवर टाळ्या आणि हास्याचा वर्षाव होत असे. हीच लोकप्रियता पुढे व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचण्याचा पाया ठरले. प्रत्येक यशस्वी कलाकारामागे संघर्षाची मोठी कहाणी असते आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही आयुष्यात ती होती. सुरुवातीला त्यांना फार कमी मानधन मिळत असे. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे प्रवास, राहणीमान आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत असे. परंतु त्यांनी हार मानली नाही. अभिनयावरील प्रेम आणि स्वतःवरचा विश्वास
आत्मविश्वास यामुळे ते सतत मेहनत करत राहिले. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक दिग्दर्शकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांचा नैसर्गिक विनोद. ते कधीही जबरदस्तीने विनोद करत नसत. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल, संवाद फेक आणि प्रसंगानुसार बदलणारा आवाज यामुळे प्रेक्षक आपोआप हसायला लागत. याच नैसर्गिक शैलीमुळे ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठरले. रंगभूमीवर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्यांच्या अभिनयाकडे लक्ष देऊ लागले होते. प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेची वाट पाहू लागले. त्याच काळात त्यांना व्यावसायिक मराठी नाटकांमध्ये मोठ्या भूमिका मिळू लागल्या. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. यापुढे त्यांच्या आयुष्यात असा काळ आला की मराठी रंगभूमीपासून थेट चित्रपटांपर्यंत त्यांचा प्रवास सुरू झाला आणि काही वर्षातच ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनले. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे अथक मेहनत, संघर्ष आणि अभिनयावरील निस्सीम प्रेम दडले होते. गणेशोत्सवातील नाटकांमधून मिळालेल्या अनुभवामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना व्यावसायिक मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली. रंगमंचावर त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप पाडली. त्यांची संवाद फेक, चेहऱ्यावरील निरागस भाव, शरीराची लवचिक हालचाल आणि अप्रतिम विनोदी टायमिंग यामुळे प्रेक्षक अक्षरशः पोट धरून हसायचे. त्यांच्या अभिनयातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही पात्रात सहज मिसळून जात. त्यांनी साकारलेली पात्रे अभिनय वाटत नसत, तर ती प्रत्यक्षात जगत आहेत असे वाटत असे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे टुरटुर हे व्यावसायिक नाटक. या नाटकाने महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रियता मिळवली. गावोगावी, शहरात या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत असत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिकेवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. अनेक जण हे नाटक पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी तिकीट काढत असत. या नाटकामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आणि चित्रपट सृष्टीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही भूमिका लहान असल्या तरी त्यांच्या अभिनयाची दखल सर्वांनी घेतली. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस, वेगवान संवाद फेक आणि विनोदी प्रसंगांमधील सहजता यामुळे ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठरत होते. त्यांच्या अभिनयात कृत्रिमपणा नव्हता, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी लगेच जोडले जात. 1984 साली प्रदर्शित झालेल्या लेख चालली सासरला या चित्रपटामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठी लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटानंतर त्यांना सतत मोठ्या भूमिका मिळू लागल्या आणि मराठी चित्रपट सृष्टीला एक नवा विनोदी नायक मिळाला. मराठी चित्रपट सृष्टीत अनेक लोकप्रिय जोड्या झाल्या, पण त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी सर्वाधिक गाजली. या दोघांची विनोदाची शैली वेगळी असली तरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अप्रतिम होती. त्यांच्या संवादावर सिनेमागृहात टाळ्यांचा आणि हास्यांचा वर्षाव होत असे. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1980 आणि 1990च्या दशकात अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील काही गाजलेले चित्रपट म्हणजे धूम धडाका, दे दनादन, अशी ही बनवा बनवी, थरथराट, हमाल दे धमाल, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ, झपाटलेला, माझा छकुला, आयत्या घरात घरोबा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः अशी ही बनवा बनवी आणि झपाटलेला हे चित्रपट आजही मराठीतील सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांमध्ये गणले जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लोकप्रियतेची एक खास गोष्ट म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच ते आवडत. त्यांच्या चित्रपटात अश्लीलता किंवा कृत्रिम विनोद नव्हता. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून त्यांचे चित्रपट पाहू शकत होते. त्यामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. एका काळात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की निर्माते चित्रपटाची घोषणा करताच पोस्टरवर मोठ्या अक्षरात लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव छापत असत, कारण त्यांच्या नावावरच प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत. अनेक चित्रपट फक्त त्यांच्या उपस्थितीमुळे हिट ठरत असत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे एका दिवसात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करावे लागे. सकाळी एका चित्रपटाचे शूटिंग, दुपारी दुसऱ्याचे आणि रात्री तिसऱ्या चित्रपटाचे काम अशी त्यांची दिनचर्या अनेक वर्ष सुरू होती.
होती. मराठीतील अफाट यशानंतर हिंदी चित्रपट सृष्टीनेही त्यांच्याकडे लक्ष दिले. 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या मनोहर ही भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेता नसतानाही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्यांना अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. त्यांनी पुढे काम केलेल्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये हम आपके है कौन, साजन, अनाडी, बेटा, 100 डेज, दिल की बाजी या चित्रपटांचा समावेश होतो. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या निरागस आणि विनोदी शैलीने वेगळी ओळख निर्माण केली. यश मिळाल्यानंतरही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वभावात कोणताही गर्व आला नाही. चित्रपटाच्या सेटवर ते वेळेचे काटेकोरपणे पालन करत असत. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांशी ते अत्यंत आदराने वागत. दिग्दर्शक सांगतील त्यापेक्षा अधिक चांगले काम करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. त्यामुळेच उद्योगातील अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांचे कौतुक करत असत. 1990च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक झाले होते. त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी जे स्थान मिळवले ते आजही फार थोड्या कलाकारांना मिळाले आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने सिद्ध केले की साध्या कुटुंबात आलेला माणूसही आपल्या कलेच्या बळावर लाखो लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करू शकतो. यश, प्रसिद्धी आणि व्यस्त कारकीर्द यामध्येच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक महत्त्वाच्या घटना घडत होत्या. प्रेम, विवाह, कुटुंब, मुलांचा जन्म आणि त्याचबरोबर काही वादग्रस्त प्रसंगही त्यांच्या आयुष्याचा भाग बनले. चित्रपट सृष्टीत प्रचंड यश मिळाल्यानंतरही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वभावात कोणताही गर्व नव्हता. चित्रपटाच्या सेटवर ते सर्व कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉट बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांशी अत्यंत आपुलकीने वागत. नवीन कलाकारांनाही ते प्रोत्साहन देत आणि त्यांच्या चुका संयमाने समजावून सांगत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांना सेटवरील सर्वात आनंदी माणूस असे संबोधले. कारकीर्द भरात असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांची ओळख मराठी अभिनेत्री रुही बेर्डे यांच्याशी झाली. दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांची मैत्री झाली आणि पुढे ती प्रेमात बदलली. काही काळानंतर दोघांनी विवाह केला. या विवाहानंतर दोघेही आपल्या आपल्या अभिनय कारकिर्दीत व्यस्त होते. सार्वजनिक आयुष्यात ते फारसे चर्चेत राहत नसत आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळत. काळाच्या ओघात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाले. अखेरीस दोघेही वेगळे झाले. या विषयावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार कमी सार्वजनिक वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरल्या, परंतु त्यापैकी अनेकांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. रुही बेर्डे यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्याशी विवाह केला. प्रिया बेर्डे या देखील मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यांच्यातील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि पुढे त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर दोघांनी एकमेकांना प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. अभिनय क्षेत्रातील व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांना 2 अपत्ये झाली. त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. मराठी चित्रपटांमधून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने देखील कला क्षेत्राशी आपला संबंध कायम ठेवला. बेर्डे कुटुंबाने आपल्या मुलांना प्रसिद्धीपेक्षा चांगले संस्कार देण्यावर अधिक भर दिला. आजही अभिनय बेर्डे अनेक मुलाखतींमध्ये आपल्या वडिलांच्या आठवणी प्रेमाने सांगताना दिसतो. चित्रपटांच्या सततच्या शूटिंगमुळे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना घरी कमी वेळ मिळत असे. कधी कधी ते दिवसाचे 16 ते 18 तास काम करत असत. एका दिवसात 2 किंवा 3 चित्रपटांचे चित्रीकरण करण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. इतके व्यस्त वेळापत्रक असूनही शक्य तितका वेळ ते आपल्या कुटुंबासोबत घालवत. त्यांच्या मुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. शूटिंगवरून परतल्यानंतर ते थकलेले असले तरी मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ काढत. पडद्यावर सतत हसवणारा हा कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय संवेदनशील होता. एखादा सहकलाकार अडचणीत असेल तर त्याला शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न ते करत असत. चित्रपट सृष्टीत नवीन आलेल्या कलाकारांना ते धीर देत आणि मेहनत करण्याचा सल्ला देत. त्यांना प्रसिद्धीपेक्षा कामाचे समाधान अधिक महत्त्वाचे वाटत असे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना चाहत्यांशी संवाद साधायला खूप आवडत असे. शूटिंग दरम्यान चाहत्यांनी फोटो किंवा स्वाक्षरी मागितली तर ते शक्यतो कधीच नकार देत नसत. त्यांच्या साधेपणामुळे लोक त्यांच्यावर अधिक प्रेम करत. त्यांच्या विनोदामुळेच नव्हे तर त्यांच्या माणुसकीमुळेही ते सर्वांचे लाडके बनले. दिग्दर्शकांनी दिलेला प्रत्येक सीन ते अनेक वेळा सराव करून करत असत. विनोदी प्रसंगांमध्येही ते प्रत्येक हालचाल, प्रत्येक हावभाव आणि प्रत्येक संवादावर बारकाईने काम करत. त्यामुळे त्यांचा अभिनय इतका नैसर्गिक वाटायचा की प्रेक्षकांना तो अभिनय नसून वास्तव वाटायचा. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण होता. सलग चित्रपट, नाटके, प्रवास आणि शूटिंग यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नव्हते. अनेकदा प्रकृती ठीक नसतानाही ते शूटिंग पूर्ण करत असत, कारण निर्मात्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भावना असे. हाच अतोनात कामाचा ताण पुढील काळात त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू लागला. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या आयुष्यात संपत्तीपेक्षा माणसे कमावली. आजही त्यांच्यासोबत काम केलेले अनेक कलाकार सांगतात की ते कधीही कोणाबद्दल वाईट बोलत नसत. ते नेहमी सकारात्मक विचार करत आणि प्रत्येकाला हसतमुखाने भेटत. कलेवर प्रेम करणारा, कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा आणि चाहत्यांचा आदर करणारा कलाकार आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे. 1980 आणि 1990च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक व्यस्त कलाकार होते. एका वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणे, नाटकांचे प्रयोग, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण आणि सततचा प्रवास यामुळे त्यांचे वेळापत्रक अत्यंत धावपळीचे झाले होते. अनेकदा ते दिवसाचे 16 ते 18 तास काम करत असत. निर्माते त्यांच्या तारखांसाठी महिनोन्महिने वाट पाहत असत. कामाबद्दलची त्यांची निष्ठा इतकी होती की प्रकृती ठीक नसतानाही ते शूटिंगला उपस्थित राहत. सततचा ताण, अपुरी विश्रांती आणि अनियमित जीवनशैली यांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ लागला. सुरुवातीला त्यांनी या त्रासाकडे फारसे लक्ष दिले नाही, परंतु पुढे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होऊ लागला. तपासणीनंतर त्यांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. हा आजार गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे त्यांच्यावर नियमित उपचार सुरू करण्यात आले. आजाराचे निदान झाल्यानंतरही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम पूर्णपणे थांबवले नाही. त्यांनी शक्य तितके चित्रपटांचे चित्रीकरण सुरू ठेवले. उपचार, औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला याबरोबर ते आपल्या चाहत्यांसाठीही काम करत राहिले. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या मते आजारपणातही ते सेटवर विनोद करून वातावरण हलके फुलके ठेवत असत. आपल्या वेदना त्यांनी फार कमी लोकांसमोर व्यक्त केल्या. आरोग्य खालावत असतानाही त्यांनी काही चित्रपट पूर्ण केले. त्या काळात त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिली नव्हती, तरीही अभिनयावरील त्यांचे प्रेम कमी झाले नव्हते. प्रत्येक दृश्यात ते पूर्वीप्रमाणे संपूर्ण ताकदीने अभिनय करण्याचा प्रयत्न करत असत. अखेर दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय केवळ 50 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या सर्वात लोकप्रिय आणि लाडक्या कलाकारांपैकी एकाला गमावले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन मूत्रपिंडाच्या आजारामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन मुंबई येथे झाले. याच शहरात त्यांचा जन्म झाला होता. याच शहराने त्यांना कलाकार म्हणून घडवले आणि याच शहरात त्यांच्या जीवन प्रवासाचा शेवट झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे आणि रेडिओवर ही बातमी प्रमुख ठरली. त्यांच्या चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नव्हता. अनेकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो चाहते जमा झाले. अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. मुंबईमध्ये शासकीय नियमांनुसार आणि कुटुंबियांच्या उपस्थित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अखेरच्या प्रवासात हजारो चाहत्यांनी सहभाग घेतला. लक्षा अमर रहे अशा घोषणा देत चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप दिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे आणि दोन्ही मुलांवर मोठी जबाबदारी आली. प्रिया बेर्डे यांनी अत्यंत धैर्याने कुटुंब सांभाळले.
त्यांनी मुलांचे शिक्षण आणि संगोपन याकडे विशेष लक्ष दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून दाखल झाला. अनेक मुलाखतींमध्ये अभिनय बेर्डे यांनी सांगितले आहे की वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आजही लोक त्यांच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची झलक पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या प्रकारचा विनोद दिला. त्यांचा विनोद कधीही अश्लील नव्हता. तो निरागस, कौटुंबिक आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणारा होता. त्यांनी सिद्ध केले की फक्त चेहऱ्यावरील हावभाव, संवाद फेक आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावरही प्रेक्षकांना खळखळून हसवता येते. त्यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली असली तरी त्यांचे चित्रपट आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, धूमधडाका, थरथराट, हमाल दे धमाल, दे दनादन यासारखे चित्रपट आजही दूरचित्रवाणीवर लागले की प्रेक्षक आवर्जून पाहतात. यावरून त्यांच्या अभिनयाची जादू आजही कायम असल्याचे दिसून येते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ चित्रपट केले नाहीत तर त्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. त्यांनी अनेकांना हसवले, दुःख विसरायला लावले आणि आपल्या अभिनयातून आनंदाची अनमोल भेट दिली. अशा कलाकारांचा मृत्यू कधीच होत नाही. ते आपल्या कलाकृतींमधून कायम जिवंत राहतात. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि अभिनयाच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार बनला. यश, प्रसिद्धी आणि लाखो चाहत्यांचे प्रेम मिळूनही त्याने आपला साधेपणा कधीच सोडला नाही. म्हणूनच आजही लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव घेतले की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपसुकच एक हसू उमटते. त्यांचे चित्रपट, त्यांचा निरागस अभिनय आणि त्यांचे अमूल्य योगदान मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. जर तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कोणते पात्र किंवा चित्रपट सर्वाधिक आवडत असेल तर तो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी जीवन प्रवासासह. धन्यवाद.